आणि शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं कळतंय। केलरच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती आहे। लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरला घेरण्यात आलेलं आहे। तर एका बाजूला बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला सीमावर्ती भागांमध्ये दहशतवादी कारवाया सुरू झालेल्या आहेत। आता 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे। या चकमकीमध्ये या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। या संदर्भात पुन्हा एकदा काही अपडेट्स जे आहेत ते आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडून घेणार आहोत। उर्वशी, आपण पाहतोय शोपियानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पहिलीच चकमक झालेली आहे। 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। एका बाजूला आपण सांगतोय की बैठका सुरू आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला या दहशतवादी कारवाया देखील सुरूच असल्याचं दिसतंय। नक्कीच एक चकमक झाली आहे, ती म्हणजे दक्षिण काश्मीरमध्ये, जिथे जी आहे एक दहशतवाद्याला ठार केला आहे। आपण बघितलं तर तिथे जे आहे एक चकमक झाली आहे, म्हणजे सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत ते ॲक्टिव्ह रोलवर आले आहेत, कारण की घुसखोरी दहशतवाद्यांची दिसून आली आहे। ही जी घुसखोरी आहे ती मागच्या एक दिवसा अगोदर आपण दिसलेली, आणि तेव्हाही पूर्ण जो एरिया आहे तो कॉर्डन ऑफ केलेला आणि सर्च ऑपरेशन सुरू होते। मात्र आजही तसं दिसून येत आहे, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि हा पूर्ण जो एरिया आहे शोपियान जंगलामध्ये जो पूर्ण एरिया आहे तो कॉर्डन ऑफ केला गेला आहे। बरोबरच सुकूरचा जो जंगल आहे तिथेही तशीच जी आहे आपल्याला आता सध्याची स्थिती दिसती आहे। तर ही चकमक, जी पहिलीच चकमक जी आहे आपल्याला कळून येते आहे, ती म्हणजे हेच की हे 2-3 जे दहशतवादी आहे त्यांना घेरलं आहे आता आर्मी जवानांनी, तिकडच्या फोर्सेसने, सिक्युरिटी फोर्सेसने, आणि जे आहे कुठे ना कुठे त्यांना एक दहशतवादीचा खात्मा झाला असं समजून येतं। नक्कीच उर्वशी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आणि या संदर्भात जे काही अपडेट्स असतील तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद।